नमस्कार, मी तुमचा मित्र अखिलेश ठाकूर आणि आजच्या व्लॉगमध्ये आपण उरणच्या मच्छी मार्केटच्या उद्घाटनासाठी जाणार आहोत आणि त्या उद्घाटनासाठी आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब त्याच उद्घाटनासाठी येणार आहेत। तर चला जाऊया आणि विविध प्रकारचे उद्घाटनात होणार आहेत। 4 पद्धतीचे मला माहिती आहेत। ते एक ज्योतिबाई फुले मार्केट त्याची ओपनिंग आहे आणि एक बाबासाहेब आंबेडकर भवन त्याचा पण आज उद्घाटन आहे आणि एक म्हणजे उरण टाउन हॉल आणि चौथा लास्ट उरण नगर परिषद नवीन प्रशासकीय भवन। तर या 4 यांची आज आज उद्घाटन बघायला भेटणार आहे। तर कशा पद्धतीची व्यवस्था केली आपल्या उरणमध्ये आणि काय होणार याच्या पुढे तर ते चला बघूया। मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याच्या तर फायनली गाईज आपण उरणच्या मच्छी मार्केट जवळ आलो आहोत आणि तुम्ही बघू शकता असा सुंदर असा सजवलेला आहे आणि पोलीस वगैरे सर्व फुल सिक्युरिटी Z+ सिक्युरिटी आपल्या मुख्यमंत्री साहेबांसाठी आहे। आणि चला तर मंडळी आतमध्ये जाऊया आपण। मार्केट झाला आता तुम्हाला खुशी असेल नाही पक्की एकदम मग येई ना खरोखर घेवाला मार्केट तर मस्त गेलाय। आपण आता वॉशरूम बघूया, टॉयलेट वॉशरूम कसे गेले आतमधले ते चेक करूया। ड्रेनेज सिस्टम बघा मार्केटची एकदम लय भारी गेली आणि हे सामान ठेवासाठी बनवलंय, मस्त फुल जागा आहे। थोड्याच वेळेला लागून होईल, बघूया एवढी पब्लिक जमा झाली बघू शकता तुम्ही। दोघं कसं धावतो बघा रादीप सॉलिड केलाय उरण नगर परिषद बघू शकता तुम्ही आणि वाटतं साईडला उरण ब्रांच SBI ची ब्रांच पण बघू शकता इथं। आणि चला आता दुसरा उद्घाटन आहे तर त्यासाठी
त्यासाठी आपण जाऊया. अशा गाड्या बघू शकता बाकी. यशस्वी शिंदेच्या घरी गेले ते बघा, बघून घ्या. जे मागची घटना झाली होती त्यासाठी भेट देण्यासाठी बघू शकता. चला मागे, चला मागे, चला पुढे, मागे चला. हे बघू शकता हो तुम्ही, ॲम्ब्युलन्स पार्टीच आहे. चला तर आतमध्ये जाऊया आपण. जवळजवळ 5 मजली 100 बेडचं एक अद्ययावत सुसज्ज हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलचं भूमिपूजन आपण पाहणार आहोत ऑनलाईन या ऑन स्क्रीन वरती. या कार्यक्रमातील सन्माननीय मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान मी विनंती करतोय. स्थानिक आमदार 190 विधानसभेचे कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर आमदार महेश शेटपाल यांना 350 कोटी रक्कम खर्च करून आपल्या उरणकरांना अद्यावत मत्स्यजेटी ज्यांच्या माध्यमातून त्यांचा आदरपूर्वक सन्मान. त्यांना माझ्या आगरी कोली परंपरेची खरं तर ही बोट मत्स्य व्यवसायासाठी लागणारी. तदनंतर मी रायगड जिल्ह्यात उपस्थित असणारी जॉईंट कमिटी समिती तिसरा उद्घाटन आहे. सन्माननीय कौशिक शेट्टी यांना विनंती करीत प्लीज आपल्या पवित्र विश्वासते सन्माननीय संदीप घेणापुरे प्रसंगी उपस्थित असणारे रायगडचे लोकप्रिय माजी खासदार लोकनेते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब, मी रविशेठ भोईर यांना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभस्ते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. एक दानशूर दातृत्व आणि रायगडचे लोकनेते माजी खासदार सन्माननीय रामशेठ ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होत आहे. सुरू होणारे प्रकल्प उरण नगर परिषदेमार्फत करण्यात येणाऱ्या जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. त्याचबरोबर मी विनंती महेश शेटपाल. आजच्या या उरण नगर परिषद, PWD, सिडको या सर्वांच्या माध्यमातून जी कामं पूर्ण झाली आहेत, आमचे नेते लोकनेते सन्माननीय रामशेठ ठाकूरजी या ठिकाणी उपस्थित, माझे ज्येष्ठ सहकारी आणि पनवेलची तोफ सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब, रायगडचे लोकप्रिय माजी खासदार लोकनेते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब, मी रविशेठ भोईर यांना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभस्ते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करायचा आहे. एक दानशूर दातृत्व आणि रायगडचे लोकनेते माजी खासदार सन्माननीय रामशेठ ठाकूर यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होत आहे. वर्षी चालू होईल तेव्हा त्याचं दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव व्हावं ही आपल्याकडे विनंती करतो. या मागण्या ठेवल्यात त्या सकारात्मक आहात, तुम्ही कायम साथ दिलीत, अशीच साथ पुढे द्या. नक्की विधानसभेत तुमचा सहकारी म्हणून काम करू हा विश्वास या ठिकाणी देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रसंगी उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय, पण ह्याचं भान देखील काही विरोधकांना नसतं. परंतु मला महेशजींना एक विनंती करायची आहे की विरोधकांना देखील आता नाव घेऊन मोठं करू नका. त्यांना कुठेतरी धडपड चालू आहे की आपण आता कसं मोठं व्हायचं, आपलं नाव कसं पुढं आणायचं, आपण जे भुईसपाट झालेलो आहे त्याच्यातनं कसं उभं राहायचं, ही कुठेतरी धडपड त्या सगळ्या लोकांची चालू आहे. आणि मला मित्र म्हणून तुमची खात्री आहे की आपण फार मोठ्या मताधिक्यानं पुन्हा एकदा या विधानसभेचं नेतृत्व करणार आहात. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघा. परत सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रायगडचे पालकमंत्री संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो.
नगरपालिका जरी क वर्गाची असली तरी इमारत A+ वर्गाची झालेली आहे, हे मात्र या ठिकाणी मी सांगेन. खरं म्हणजे आम्ही अनेक ठिकाणी निधी देतो, पण त्याचा सदुपयोग हा करणारे कमी लोक असतात. महेशजींनी स्वतः लक्ष घालून ती कशी असली पाहिजे, त्यात काय सुविधा असल्या पाहिजेत आणि हे सगळं करताना त्यांचं डोकं बरोबर चालतं. त्यांनी त्या ठिकाणी बँकेकरता जागा ठेवली आणि बँक त्या ठिकाणी आणली, शासकीय कार्यालय आणलं, म्हणजे सेल्फ सस्टेनिंग अशा प्रकारची इमारत की ज्या इमारतीतनं नगरपालिकेला 50 लाख रुपये उत्पन्न मिळेल अशा प्रकारचं एक अतिशय चांगलं मॉडेल हे महेशजींनी या ठिकाणी तयार केलं. आम्ही जर मच्छी मार्केट बघितलं, सिडकोच्या माध्यमातून तयार केलेलं अतिशय सुंदर मच्छी मार्केट, सगळ्या प्रकारच्या सोयी त्या ठिकाणी. थँक्यू, धन्यवाद. खरं तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मुद्देसूद या ठिकाणी आपल्या सर्वांचं प्रबोधन यांच्या हाती सुपूर्द करायचे आहे. समीरजी जाधव, उरण नगर परिषदेचे. तदनंतर राजेश कुमार, स्टेट बँक ऑफ इंडिया ब्रांच मॅनेजर उरण नगर परिषद, राजेश कुमार शर्मा या ठिकाणी येतील आणि त्यांच्याकडे ही चावी प्रदान केली जाईल. राजेश कुमार शर्मा, स्टेट बँक ऑफ इंडियाचे ब्रांच मॅनेजर, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी पडेल खाली. तर मित्रांनो, तुम्ही सर्वही कार्यक्रम बघितलाच असेल आणि मस्त असा झाला. मी जस्ट आता घरी आलोय. तर तुम्हाला जर कार्यक्रम आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. बाकी काय नाही, तेच